पहिला धक्का बसलेला आहे, त्यांचे पुत्र पराभूत झालेले आहेत। मात्र या लढतीमध्ये अपडेट येत आहे, कुठंतरी अमोल बालवडकर यांचं जो मताधिक्य होतं ते घटताना पाहायला मिळतंय। या ठिकाणी जी 2000 ची आघाडी होती ती लहू बालवडकर यांनी तोडलेली आहे। आता सद्य परिस्थितीला लहू बालवडकर अमोल बालवडकर हे फक्त 510 मतांनी आघाडीवरती आहेत। लहू बालवडकर यांनी ही आघाडी मोडून काढलेली आहे। तर दुसरीकडे बाबूराव चांदेरे आणि गणेश कळमकर या लढतीमध्ये भाजपचे उमेदवार गणेश कळमकर 404 मतांनी आघाडीवरती आहेत। ही मोठी अपडेट आहे। अमोल बालवडकर यांचं मताधिक्य घटलं आहे। जी आघाडी होती, जी तब्बल 1,500 ते 2,000 ची आघाडी होती, ती घटून फक्त 510 वरती येऊन ठेपलेली आहे। म्हणून अजून या मोठ्या प्रमाणात ट्विस्ट आणि टर्न्स या प्रभागामध्ये येणं बाकी आहे। मोठ्या प्रमाणात ट्विस्ट टर्न्स या बघायला मिळणार आहेत, कारण का आता अमोल बालवडकर यांची आघाडी फक्त 510 मतांची राहिलेली आहे। आता ही आघाडी तोडून लहू बालवडकर आघाडी घेणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रभागामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात ही जी लढत होती बालवडकर विरुद्ध बालवडकर, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा देखील वापर केला असा देखील आरोप झाला होता। मोठ्या प्रमाणात सर्वाधिक रेट म्हणजे जो मतासाठी फुटला होता तो असं म्हणतात की बाणेर बालेवाडीमध्येच फुटला होता, त्यामुळे मतांचं पैशाची मोठ्या प्रमाणात वाटप झालं असं देखील बोललं जातं। मात्र या भागामध्ये सोसायटी परिसरात राहणारा देखील मतदार मोठ्या प्रमाणात आहे आणि या मतदाराने ज्या पारड्यामध्ये मतदान केलं असणार आहे तोच विजयी ठरणार आहे। सध्या तरी